खरं म्हणजे माननीय बबनरावजी या ठिकाणी आहेत, त्यांनी जे अखिल भारतीय अधिवेशन घेतलं होतं त्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली होती की ओबीसी करता आतापर्यंत 28 GR निघाले. त्या 28 GR पैकी 26 GR मी काढलेले आहेत, आमच्या सावे साहेबांनी काढले आहेत, आमच्या शिंदे साहेबांनी काढलेले आहेत. त्यामुळे सातत्याने 48 निघाले. हो, आता ते वाढले, ते तेव्हा 28 होते, आता वाढवले ते आपण. आता बबनरावजींनी अजून 2 काढले म्हणून सांगितलं. बघा, मला तर हिशोबही नाही माहिती. पण मला एवढंच सांगायचं आहे की हा जो बहुसंख्य आमचा समाज आहे, या समाजाच्या पाठीशी सातत्याने आपण उभं राहिलो. आपल्याला कल्पना आहे की ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण गेलं होतं. आपण सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि त्या ठिकाणी ते आरक्षण देखील परत आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून केलं. अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत. काही ठिकाणी आजही अन्याय होतोय, पण तो अन्याय देखील आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर मार्ग काढून कसा दूर करता येईल हा आपला प्रयत्न आहे. यासोबत आमचा प्रयत्न आहे ओबीसी समाजातले जे विविध घटक आहेत, या घटकांमधले जे आमचे तरुण आहेत, या तरुणांच्या हाताला काम देण्याकरता विविध महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्याकरता बिनव्याजी कर्जाच्या काही योजना आपण सुरू केल्या आहेत. आता त्या योजना अजून स्ट्रेंथन करून 15 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या ओबीसी तरुणाला मिळालं पाहिजे आणि त्याला त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे. या संदर्भातली सगळी व्यवस्था आपण काही प्रमाणात केली आणि आता पुढे देखील करतो आहोत. कारण आपली तरुणाई ही आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. मला हे देखील या निमित्ताने सांगितलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. एकीकडे मोदीजींनी पहिल्यांदा आपल्या ओबीसी समाजाला राज्यघटनेमध्ये स्थान दिलं. ओबीसीचं आरक्षण तर होतं, पण त्या ठिकाणी आपल्याला हिणवलं जायचं की राज्यघटनेत तर याला स्थानच नाहीये, हे तर केवळ नोटिफिकेशनने मिळालेलं अशा प्रकारचं आरक्षण आहे. परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी आयोगाला कॉन्स्टिट्यूशनल दर्जा देऊन ओबीसीचं आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण करण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आणि त्याचसोबत सगळ्यात मोठा ऐतिहासिक अन्याय आमच्यावर होत होता की ओबीसी आरक्षण तर लागू झालं 80-82 साली, पण मेडिकल एज्युकेशन मध्ये मात्र ओबीसी आरक्षण नव्हतं. मेडिकल एज्युकेशन मध्ये डॉक्टर बनण्याकरता आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना ओपन मध्ये यावं लागायचं. हे काय कारण होतं मला याची कल्पना नाही, पण ओबीसींना मात्र मेडिकल एज्युकेशन मध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये कुठलंही आरक्षण नव्हतं. माननीय मोदीजींनी हे लक्षात घेतलं आणि मोदीजींनी निर्णय केला हे चालणार नाही आणि मोदीजींनी आपल्या ओबीसी समाजाला 30% आरक्षण हे मेडिकल एज्युकेशन मध्ये देखील त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे आता ऑल इंडिया कोट्यामध्ये आपली मुलं त्या ठिकाणी डॉक्टर बनतायत आणि निश्चितपणे एक मोठा फायदा आपल्याला झालेला आहे.